हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाजनको एईचा पेपर आज झालेला आहे। या पेपरचा अनालिसिस आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्याचबरोबर या एग्जाम मध्ये जे काही क्वेश्चन आलेले आहेत ते मेमरी बेस्ड क्वेश्चन सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। फर्स्ट ऑफ ऑल जो काही महाजनकोने कंडक्ट केला म्हणजे जो काही आयबीपीएस ने यावेळेस एग्जाम घेतलेली आहे त्या आयबीपीएस ने जो काही या ठिकाणी पेपर कंडक्ट केला होता त्या पेपरची जी काही डिफिकल्टी लेवल होती त्या डिफिकल्टी लेवल बद्दल आपण पहिल्यांदा डिस्कशन करूया। त्यानंतर याच्यामध्ये कशा पद्धतीचे एमसीक्यू आले होते त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया। ओके, फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये जो काही पेपर होता तो पेपर हा न्यूमेरिकल बेस्ड पेपर होता। याच्यामध्ये थेरॉटिकल क्वेश्चन कमी होते आणि न्यूमेरिकल क्वेश्चन या ठिकाणी जास्त होते। आणि जे काही आपण जनरली एक्सपेक्ट करतो की पॉवर सिस्टम असेल, इलेक्ट्रिकल मशीन असेल, याच्यावरती जो काही पेपरचा बेस असतो तो पेपरचा बेस हा मॅक्सिमम असतो। पण तसं जे महाट्रान्सकोला झालं ते यावेळेस महाजनकोला त्या पद्धतीने काही झालं नाहीये। त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट या ठिकाणी सर्व काही जे क्वेश्चन होते ते क्वेश्चन या ठिकाणी पॉवर सिस्टम आणि इलेक्ट्रिकल मशीन सोडून अदर टॉपिक वरती सर्व क्वेश्चन या ठिकाणी विचारले गेले। म्हणजे थोडक्यात पेपर होता हा इलेक्ट्रिकल कोर डिपार्टमेंटचा, इलेक्ट्रिकलच्या जनरेशनच्या रिलेटेड पेपर होता। पण जे काही क्वेश्चन होते ते क्वेश्चन या ठिकाणी जनरेशन टेक्निकच्या पार्ट वरती या ठिकाणी विचारलेच गेले नाही, तर जे काही क्वेश्चन होते ते क्वेश्चन या ठिकाणी अदर पार्ट वरती विचारले होते। ओके, तो आपण या ठिकाणी वन बाय वन या ठिकाणी क्वेश्चनचं डिस्कशन करूया। अगेन या ठिकाणी जे काही पेपर होते त्या पेपरची जी काही लेवल होती ती लेवल या ठिकाणी मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा या ठिकाणी पेपर होता। हा पेपर या ठिकाणी इझी म्हणता येणार नाही, कारण या क्वेश्चन मध्ये जे काही क्वेश्चन होते पेपरमध्ये जे काही क्वेश्चन होते क्वेश्चन कसे होते बघा, टाइम कंझ्युमिंग क्वेश्चन होते। त्याचबरोबर जे काही क्वेश्चन होते ते क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला असे वाटत होते की जे क्वेश्चन या ठिकाणी नवीन आहेत, आपल्याला क्वेश्चन पाहिल्यानंतर असं वाटत होतं की ते क्वेश्चनचं आपल्याला सोल्युशन येणार नाही आहे किंवा याचं सोल्युशन कशा पद्धतीने आपण काढावं याच्याबद्दल आपण संभ्रमात होतो। सो हा जो काही क्वेश्चन होता पेपर होता तो पेपर कसा होता बघा, मॉडरेट लेवलचा या ठिकाणी पेपर होता। आपण आता याच्यामध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन या ठिकाणी विचारले त्याच्याबद्दल डिस्कशन करूया। आपण फर्स्ट क्वेश्चन जो काही या ठिकाणी विचारला होता तो विचारला होता बघा, जो काही पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे मुव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट वरती क्वेश्चन विचारला होता। याच्यामध्ये जे काही क्वेश्चन होता क्वेश्चन मध्ये आपल्याला असं दिलं होतं की डिफ्लेक्टिंग टॉर्क, जे काही टॉर्क असेल जे काही कंट्रोलिंग टॉर्क असेल त्या कंट्रोलिंग टॉर्कची व्हॅल्यू दिली ती आपल्याला 360 × 10⁻�6 न्यूटन मीटर दिले होते। त्यानंतर नंबर ऑफ टर्न दिले होते 200। त्यानंतर आपल्याकडे जो काही फ्लक्स डेन्सिटी आहे ती फ्लक्स डेन्सिटी दिली होती 5 वेबर पर मीटर स्क्वेअर दिली होती। आणि या ठिकाणी आपल्याला जे काही कॅल्क्युलेशन विचारलं होतं ते कॅल्क्युलेशन विचारलं होतं आपल्याला करंटचं कॅल्क्युलेशन विचारलं होतं। ऍक्च्युअली याच्यामध्ये आपल्याला रेंज असा वर्ड आला होता, रेंज विचारली होती। पण जर आपण ऑप्शनकडे पाहिलं तर ऑप्शन हे सगळे कशामध्ये होते बघा, अँपियर मध्ये होते। मग ते मिली अँपियर मध्ये असतील किंवा मायक्रो अँपियर मध्ये होते। म्हणून आपण या ठिकाणी याच्यावरून जनरल पर्पजने विचार केला तर जो काही टीडी असेल तो टीडी इज इक्वल टू टीसी असेल, विच इज इक्वल टू BINA हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला हा क्वेश्चनचं सोल्युशन काढायचं होतं। ऍक्च्युअली याच्यामध्ये ऑप्शन मध्ये करंटचे ऑप्शन होते म्हणजे करंट कॅल्क्युलेशनचे ऑप्शन होते। सो करंटची काय व्हॅल्यू होती या ठिकाणी हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर येत होती ती 7.5 मिली अँपियर या ठिकाणी काय होतं बघा, या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर होतं। नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे होता अगेन पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट वरतीच होता। आणि पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट बाबत आपल्याला विचारलं होतं की खालील काही स्टेटमेंट दिले होते, स्टेटमेंट पैकी कोणतं स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट असेल तर पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट बद्दल जो काही टॉर्क टू वेट रेशो असतो तो टॉर्क टू वेट रेशो कसा असतो बघा, हाय असतो। आणि हे स्टेटमेंट काय होतं बघा त्या ठिकाणी करेक्ट होतं। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला अशा पद्धतीने विचारला होता, जे काही म्युच्युअल इंडक्टन्स आहे, म्युच्युअल इंडक्टन्स आपण कशाच्या सहाय्याने मेजर करतो तर जनरली म्युच्युअल इंडक्टन्स आपण मेजर करतो बाय द यूज ऑफ हेवी साइड क्रॅम्प बेल ब्रिजच्या सहाय्याने आपण काय करतो बघा, म्युच्युअल इंडक्टन्स मेजर करण्याचं काम करतो। अगेन मेजरमेंट वरतीच नेक्स्ट क्वेश्चन अशा पद्धतीने विचारला होता की या ठिकाणी शंट रेजिस्टन्स दिला होता, त्यानंतर इंटरनल रेजिस्टन्स दिला होता आणि आपल्याला विचारला होता मल्टिप्लिकेशन फॅक्टर किती असेल। ओके, मग आपल्याला शंट रेजिस्टन्स दिला असेल तर आपण मल्टिप्लिकेशन फॅक्टर इझिली कॅल्क्युलेट करू शकतो। कसं तर RSH इज इक्वल टू RM डिवायडेड बाय M-1। याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू दिल्या होत्या, शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली होती आपल्याकडे 50 ओहम आणि इंटरनल रेजिस्टन्स दिला होता आपल्याकडे 500 ओहम। याचा जर आपण व्हॅल्यू ठेवल्या सिम्प्लिफाय केला तर आय थिंक M ची व्हॅल्यू मल्टिप्लिकेशन फॅक्टरची व्हॅल्यू आपल्याकडे येत होती बघा 11। हे या ठिकाणी काय होतं बघा आपल्याकडे येणारं राईट आन्सर होतं। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आपण आतापर्यंत किती क्वेश्चन पाहिले, 4 क्वेश्चन पाहिले। नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे विचारला होता कंट्रोल सिस्टीम वरती। कंट्रोल सिस्टीम वरती क्वेश्चन काय होता
तर जे काही टाईप 1 सिस्टीम आहे, टाईप 1 सिस्टीमसाठी जे काही स्टेप इनपुट आहे, स्टेप इनपुट, त्या स्टेप इनपुटसाठी जो काही स्टेडी स्टेट एरर असेल तो स्टेडी स्टेट एरर किती असतं, तर जे काही स्टेडी स्टेट एरर आहे फॉर टाईप 1 सिस्टीम हॅव्हिंग स्टेप इनपुट किती असतो, तर 0 असतो. 0 ह्याचं काय होतं बघा, करेक्ट आन्सर होता. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे असा होता की दोन पद्धतीचे आपल्याला रेजिस्टन्स दिले होते. एका रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली होती 40 प्लस -4% आणि सेकंड रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली होती 50 प्लस -5%. अशा पद्धतीचे दोन रेजिस्टन्स दिले होते. मेजरमेंट मध्ये ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचं क्वेश्चन पाहतो त्यावेळेस मी सांगितलं होतं, ज्यावेळेस दोन क्वांटिटीचं ऍडिशन असेल त्यावेळेस त्या क्वांटिटीच्या ज्या काही लिमिटिंग एररच्या व्हॅल्यू आहेत, पर्सेंटेज लिमिटिंगच्या नाही, त्या नॉर्मल लिमिटिंग एररच्या ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या लिमिटिंग एररच्या व्हॅल्यूचं काय करायचं, ऍडिशन करायचं. पण जेव्हा दोन क्वांटिटीची मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन होत असते त्यावेळेस पर्सेंटेज लिमिटिंग एरर या ठिकाणी ऍड करायचं असतो. मग या दोन्ही पद्धतीचं सोल्युशन कसं होतं, तर 40 × 4 डिवायडेड बाय 100 याचं सिम्प्लिफिकेशन करा, 1.6 समथिंग येत होतं. त्यानंतर 50 × 5 डिवायडेड बाय 100 करा, याचं सोल्युशन येत होतं 2.5. ह्या काय झाल्या बघा, प्लस मायनस मधला हा एरर झाला, प्लस मायनस मधला, पर्सेंटेज मधला एरर नाही आहे. मग ह्या दोन क्वांटिटी जर आपण सिरीज मध्ये कनेक्ट केला तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होती, तर 40 प्लस 50 प्लस या ठिकाणी 1.6 प्लस 2.5 म्हणजेच आन्सर येत होतं 90 प्लस मायनस 4.1. हे या ठिकाणी काय होतं बघा, या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर होतं. अशा पद्धतीचा एक क्वेश्चन होता. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर वरती एक क्वेश्चन आला होता. ट्रान्सफॉर्मर वरती कोणता क्वेश्चन होता, तर ट्रान्सफॉर्मरच्या इफिशियन्सीच्या कॅल्क्युलेशन वरती क्वेश्चन होता. याच पद्धतीचा सेम क्वेश्चन या ठिकाणी मी ट्रान्सफॉर्मरचं एमसीक्यू सेशन ज्यावेळेस युट्यूब वरती अपलोड केला होता, आय थिंक फर्स्ट एमसीक्यू सेशन होता ट्रान्सफॉर्मर वरती, त्या सेशन मध्ये सेम पद्धतीचा क्वेश्चन घेतला होता. फक्त ज्यामध्ये डेटा या ठिकाणी मिसमॅच होता. याच्यामध्ये काय दिलं होतं, तर 10 kVA चा ट्रान्सफॉर्मर दिला होता, त्याची व्होल्टेज रेटिंग दिली होती आणि याची जे काही व्होल्टेज रेटिंग दिली होते आणि याचा जो काही ओपन सर्किटचा डेटा आहे आणि शॉर्ट सर्किटचा डेटा, याच्या डेटाच्या बद्दल आपल्याला माहिती दिली होती. जो काही ओपन सर्किटचा जे काही कोर लॉस आहे ते कोर लॉस या ठिकाणी 200 वॅट दिले होते, शॉर्ट सर्किटचे 250 वॅट लॉसेस दिले होते. 10 kVA च्या ट्रान्सफॉर्मर मध्ये शॉर्ट सर्किटचा करंट सुद्धा या ठिकाणी दिला होता, किती, तर 20 अँपिअर दिला होता. या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची रेटिंग दिली होती, ती रेटिंग ऍक्च्युअली मला आता आठवत नाहीये, पण रेटिंग आय थिंक किती दिली होती मला आठवत नाहीये. आणि आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं 0.8 पॉवर फॅक्टर लिडिंगला ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी किती असेल, अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन विचारला होता. आता ज्या वेळेस मी इफिशियन्सी कॅल्क्युलेशन केलं होतं तेव्हा सांगितलं होतं की इफिशियन्सी फॉर्म्युला आहे x kVA cos phi डिवायडेड बाय x kVA cos phi प्लस PI प्लस x स्क्वेअर टाइम्स ऑफ PCU हा फॉर्म्युला यूज करायचा मी सांगितलं होतं. या ठिकाणी x काय होता, तर लोडिंग होता. मग या ठिकाणी जे काही 20 अँपिअरचा करंट आलेला होता हा शॉर्ट सर्किटच्या केसमध्ये आला होता आणि ट्रान्सफॉर्मरच्या रेटिंग मधून जो काही HV साइडचा करंट होता तो HV साइडचा करंट सुद्धा या ठिकाणी 20 अँपिअर होत होता. म्हणजे या ठिकाणी जी काही टेस्ट आहे ती टेस्ट ट्रान्सफॉर्मर होती फुल लोडला घेतली होती. म्हणजे x हा या ठिकाणी काय होता बघा, x इज इक्वल टू 1 होता, म्हणजे फुल लोडला या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं होतं. जर याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवल्या तर 10 × 0.8 डिवायडेड बाय 10 × 0.8 प्लस या ठिकाणी 0.2 प्लस 0.25 म्हणजेच 8 डिवायडेड बाय 8.45 into 100. जर असं आपण कॅल्क्युलेशन केलं होतं असतं तर या ठिकाणी आपल्याकडे जी काही इफिशियन्सी होती ती इफिशियन्सी ऍक्च्युली 90% पेक्षा अबो येत होती. ओके, इफिशियन्सी आन्सर काय होतं बघा, 90% पेक्षा अबो येत होतं. ओके, किती येत होता, तर 90% पेक्षा अबो 90% इफिशियन्सी होत होती. ऑप्शन काय होता एक्झाम मध्ये आता एक्झॅक्टली मला आठवत नाहीये. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. आपण 7 क्वेश्चन डिस्कशन केले. 8वा क्वेश्चन होता कशावरती होता, जर काही व्हॅल्यू आहेत तर त्या व्हॅल्यू स्टार कनेक्टेड मध्ये आहेत, इक्वल रेजिस्टन्स आहेत, प्रत्येकी R ओहमच्या आहेत. जर त्यांना आपण ट्रान्सफॉर्म केलं डेल्टा कनेक्टेड सिस्टीम मध्ये तर त्या ठिकाणी रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय असेल, ज्या वेळेस आपण R डेल्टा पासून R स्टार मध्ये जातो आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू सेम असते त्यावेळेस R डेल्टा इज इक्वल टू 3 in R स्टार, म्हणजे स्टारच्या व्हॅल्यूच्या काय होतो 3 पट होतो. मग डेल्टा मधली व्हॅल्यू काय होईल बघा, 3 टाइम्स ऑफ R इन डेल्टा. म्हणजे या ठिकाणी आन्सर काय होतं बघा, 3R ओहम किंवा
3 ओहम या ठिकाणी काय होतं करेक्ट आन्सर होतं. अशा पद्धतीचा आपल्याला एक क्वेश्चन विचारला होता. ओके, नेक्स्ट आपण क्वेश्चन डिस्कशन करूया. क्वेश्चन नंबर 9 डिमांड फॅक्टर वरती आपल्याला क्वेश्चन विचारला होता. डिमांड फॅक्टर, आता डिमांड फॅक्टर इज इक्वल टू काय असतं आपल्याला माहिती आहे. डिमांड फॅक्टर इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड डिवायडेड बाय कनेक्टेड लोड. मग या ठिकाणी जो काही त्यांनी कनेक्टेड लोड दिला होता तो कनेक्टेड लोड वेगवेगळ्या पद्धतीचा दिला होता. त्याच्यामध्ये लॅम्प दिले होते, त्यानंतर फॅन दिले होते, अशा पद्धतीचे लोड दिले होते आणि त्या लोडची रेटिंग सुद्धा दिली होती. म्हणजे तो जो काही लोड आहे तो लोड या ठिकाणी कशासाठी यूज केला जातो, किती तासाठी लोड किती वेळासाठी, किती लॅम्प आहेत, किती फॅन आहेत, म्हणजे 3 फॅन आहेत, 3 लॅम्प आहेत, अशा पद्धतीच्या व्हॅल्यू दिल्या होत्या. या ठिकाणी डिमांड फॅक्टर जो काय होता तो डिमांड फॅक्टर हा ऑलवेज लेस दॅन 1 असतो. ज्यावेळेस मॅक्झिमम डिमांड डिवाइड बाय कनेक्टेड लोड आपण याचं कॅल्क्युलेशन केलं होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये जे काय आन्सर होतं ते आन्सर ऍक्च्युली 0.631 समथिंग असं या ठिकाणी येत होतं, जे की या ठिकाणी अप्रॉक्सिमेट आन्सर होतं. ओके, 0.631 अशा पद्धतीचा आन्सर या ठिकाणी येत असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. नेक्स्ट क्वेश्चन आहे केल्विन लॉ वरती या ठिकाणी स्ट्रेट फॉरवर्ड या ठिकाणी क्वेश्चन आला होता. केल्विन लॉ वरती म्हणजे केल्विन लॉच्या संबंधात कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे. तर केल्विन लॉ हा कशा संबंधी आहे, तर जे काही इकॉनॉमिक साईज आहे, कोणाची इकॉनॉमिक साईज ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द कंडक्टर, म्हणजे जो काही कंडक्टर आहे त्या कंडक्टरची इकॉनॉमिकल साईज किती असेल याच्याबद्दल केल्विन लॉचं स्टेटमेंट होतं. अशा पद्धतीचा एक क्वेश्चन आपल्याकडे आला होता. नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कशन करूया. क्वेश्चन नंबर 11 आपल्याला व्होल्टेज कॅल्क्युलेशन वरती एक क्वेश्चन होता बघा. सिंपल व्होल्टेज कॅल्क्युलेशन करायचं होता. व्होल्टेजची व्हॅल्यू किती असेल अशा पद्धतीचा क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये R इज इक्वल टू 10 ओहम दिला होता. L ची व्हॅल्यू दिली होती 20 मिली हेनरी दिली होती. ओके, त्यानंतर करंटची व्हॅल्यू दिली होती आय थिंक 2 साइन ऑफ 500t अशा पद्धतीची करंटची व्हॅल्यू दिली होती. आता या ठिकाणी ओमेगा इज इक्वल टू किती आला तर 500 आला. कुठून आला तर इथून आला. यावरून L इज इक्वल टू 20 मिली इंटू 500 इंटू 10 टू द पॉवर -3 कशामध्ये आला, ओहम मध्ये आला. हा काय आला तर एक्सेल आला. का, कारण एक्सेल इज इक्वल टू ओमेगा L, म्हणजे एक्सेल पण काय होत होता बघा या ठिकाणी 10 ओहम येत होता. ओके, जर आपण याचं सिम्प्लिफिकेशन केलं, याच्या ठिकाणी जो काही करंट आहे तो व्होल्टेज जो काय होता तो व्होल्टेज इज इक्वल टू I इंटू झेड. याच्यावर आपल्याला झेड ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागत होती. झेड काय आला असता, झेड इज इक्वल टू जे मॅग्निट्यूड बद्दल आपण विचार केला तर R² प्लस XL² दोन्ही व्हॅल्यू ठेवल्या तर झेड ची व्हॅल्यू आय थिंक येत होती 14.4 समथिंग ओहम झेड ची व्हॅल्यू होती ती. ज्यावेळेस आपण याच्या व्हॅल्यू ठेवूया त्यावेळेस जो काही व्होल्टेजचा आन्सर होता तो व्होल्टेजचा आन्सर होतं 28.8 साइन ऑफ 500t प्लस 45 समथिंग अशा पद्धतीचा ऑप्शन होता जो की या ठिकाणी करेक्ट आन्सर होता. ओके, हा झाला 11 नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन होता आपल्याकडे मॉसफेट वरती. कशावरती तर मॉसफेट वरती क्वेश्चन होता. मग मॉसफेट वरती एक स्टेटमेंट टाइपचा क्वेश्चन होता. तो स्टेटमेंट टाइपचा क्वेश्चन मला आठवत नाहीये. दुसरा क्वेश्चन होता की तो मॉसफेट हे कशाचं कॉम्बिनेशन आहे तर मॉसफेट हे IGBT अँड BJTचं कॉम्बिनेशन आहे. अशा पद्धतीचा स्ट्रेट फॉरवर्ड ठिकाणी क्वेश्चन मॉसफेट वरती विचारलेला होता. ओके, त्यानंतर आपल्याकडे क्वेश्चन होता SCR वरती. क्वेश्चन नंबर आपण या ठिकाणी 12 पाहिला, या ठिकाणी 13 झाला. यानंतर आपण 14 नंबरचा क्वेश्चन पाहूया. SCR वरती एक क्वेश्चन होता. त्या SCR मधल्या क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं तर लॅचिंग करंटची व्हॅल्यू दिली होती 20 मिली अँपियर आणि फोल्डिंग करंटची व्हॅल्यू आपल्याला विचारली होती. कोणाची तर होल्डिंग करंटची. जनरली आपल्याला माहिती पाहिजे जो काही फोल्डिंग करंट असतो तो होल्डिंग करंट हा ऑलवेज लेस दॅन लॅचिंग करंट असतो. लॅचिंग करंट हा कोणा संबंधी असतो तर टर्न ऑन प्रोसेस संबंधी. होल्डिंग करंट कोणा संबंधी असतो तर टर्न ऑफ प्रोसेस संबंधी. आता ऑप्शन मध्ये पाहिलं असतं तर ऑप्शन मध्ये आपल्याला 20 मिली अँपियर पेक्षा फक्त एकच ऑप्शन हा कमी दिसत होता जो की या ठिकाणी 10 मिली अँपियरचा होता. म्हणजे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर होतं बघा 10 मिली अँपियर. ओके, अशा पद्धतीचं आपल्याला ठिकाणी क्वेश्चन विचारले होते. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी विचारला होता. क्वेश्चन नंबर 15चं डिस्कशन करूया. पॉवर सिस्टीम वरती विचारला होता. PSM कॅल्क्युलेशन वरती म्हणजे प्लग सेटिंग मल्टिप्लायर वरती कॅल्क्युलेशन वरती क्वेश्चन विचारला होता. याच्यामध्ये फॉल्ट करंट दिला होता IF इज इक्वल टू 4000 अँपियर. CT चा रेशो दिला होता 400:5. त्यानंतर रिले सेटिंग और करंट फिटिंग दिली होती 125% दिली होते आणि आपल्याला विचारलेलं होतं PSM किती असेल ते. मग यावरून आपण PSM चं कॅल्क्युलेशन केलं तर 4000 डिवायडेड बाय 400:5 इंटू 5 इंटू 125% याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याकडे आन्सर येत होतं बघा 8. हे या ठिकाणी प्लग सेटिंग मल्टिप्लायरचं करेक्ट आन्सर येत होतं. नेक्स्ट क्वेश्चन
आपल्याला क्वेश्चन कॅपॅसिटर वरती विचारले होते, जे की या ठिकाणी 2-3 पद्धतीचे क्वेश्चन कॅपॅसिटर वरती विचारले होते. एक डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटच्या संबंधी विचारला होता. त्यानंतर कॅपॅसिटन्स जर सिरीज मध्ये कनेक्ट केले असतील तर त्या सिरीज मधल्या कॅपॅसिटन्सची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू काय असेल. त्यानंतर पॅरलल मध्ये कॅपॅसिटन्स कनेक्ट केले तर सिरीज मध्ये म्हणजे 1, 2 आणि 3 एक क्वेश्चन हा कशावरती विचारला होता तर कॅपॅसिटन्स वरती विचारला होता, जो की या ठिकाणी डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट संबंधी काही तर होता. सेकंड क्वेश्चन हा होता की एक जे काही कॅपॅसिटन्स आहे ते कॅपॅसिटन्स कशामध्ये कनेक्ट केले होता, सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे तर त्यांचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काय असेल हा क्वेश्चन विचारला होता. आणि थर्ड एक क्वेश्चन होता की जो मला आठवतोय याच्यामध्ये काय दिलं होतं बघा, 5 कॅपॅसिटन्स होते ते काय केलेत बघा सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे आणि त्यांचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स हा 4 मायक्रोफॅरड आहे. जर हेच कॅपॅसिटन्स आपण पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले असतील आणि ते 400 व्होल्टच्या अक्रॉस आपण कनेक्ट केले तर या ठिकाणी जे काही एनर्जी आहे ती एनर्जी या ठिकाणी कॅपॅसिटरच्या अक्रॉस किती स्टोअर होईल अशा पद्धतीचा या ठिकाणी क्वेश्चन होता. हा क्वेश्चन मला या ठिकाणी डिस्कशन करायचा होता. या ठिकाणी कॅपॅसिटन्स क्वेश्चन नंबर 16 मध्ये आपण 16, 17, 18 म्हणजे 18 नंबरचा क्वेश्चन घेऊया. काय दिलं होतं 5 कॅपॅसिटन्स सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे तर त्यांचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आहे 4 मायक्रोफॅरड. म्हणजे या ठिकाणी सी काय होईल बघा, C/5 = 4 मायक्रोफॅरड दिलेला आहे. म्हणजे प्रत्येक कॅपॅसिटन्स कितीचा असेल बघा 20 मायक्रोफॅरडचा असेल. आता हेच कॅपॅसिटन्स काय केलेत बघा एकमेकांबरोबर पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहेत. किती कॅपॅसिटन्स आहेत 5 कॅपॅसिटन्स आहेत. कसे केलेले आहेत एकमेकांमध्ये पॅरलल मध्ये कनेक्ट केलेले आहेत. यांचा सी इक्विव्हॅलंट किती होईल बघा हा 20, हा 20, हा 20, हा 20 म्हणजे यांचा इक्विव्हॅलंट काय होईल सगळ्यांची बेरीज होईल पॅरललच्या केसमध्ये. म्हणजे किती होईल सी इक्विव्हॅलंट = 100 मायक्रोफॅरड होईल. हे कॅपॅसिटन्स काय केलं बघा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स झाला. आता यालाच काय केलं 400 व्होल्टचा डीसी सप्लाय दिलेला आहे आणि आपल्याला विचारलेलं काय आहे तर एनर्जी स्टोअर किती होईल. तर कॅपॅसिटन्स मध्ये एनर्जी स्टोअर किती असते, एनर्जी स्टोअर बाय द कॅपॅसिटर EC = 1/2 टाइम्स ऑफ CV². 1/2 इंटू कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी 100, पण कशामध्ये मायक्रोफॅरड मध्ये इंटू 10⁶ इंटू व्होल्टेजचा स्क्वेअर 400 इंटू 400. जर याचं सिम्प्लिफिकेशन केलं आपण तर आय थिंक याचं आन्सर येत होतं 8 जूल. हे काय होतं बघा या ठिकाणी याचं आन्सर येत होतं. अशा पद्धतीचा क्वेश्चन झाला. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया क्वेश्चन नंबर 19 चा आपण डिस्कशन करूया. या ठिकाणी झिनर डायोड वरती या ठिकाणी क्वेश्चन आला होता. झिनर डायोडचं मेन काम काय असतं तर हा झिनर डायोड काय करतो बघा व्होल्टेज रेग्युलेट करण्याचं काम करतो. काय करतो व्होल्टेज रेग्युलेट. आणि व्होल्टेज रेग्युलेशन हाच या ठिकाणी काय होता बघा एक्झाम मध्ये सुद्धा ऑप्शन होता. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 पाहूया आपण. डीसी शंट जनरेटर वरती या ठिकाणी एक क्वेश्चन होता. तो क्वेश्चन काय होता तर जनरेटेड EMF किती असेल. या ठिकाणी जो काही लाईन करंट होता तो लाईन करंट दिला होता आय थिंक 300 अँपियर. त्यानंतर ISH आपल्याकडे दिला नव्हता. RA ची व्हॅल्यू दिली 0.02 ओहम. RSH ची व्हॅल्यू आपल्याकडे दिली 50 ओहम आणि जो काय टर्मिनल व्होल्टेज आहे तो टर्मिनल व्होल्टेज दिला या ठिकाणी 250 व्होल्ट. आणि आपल्याला विचारलेला होता EG = किती असेल. तर EG ची व्हॅल्यू काय EG = VT + IA × RA. आता VT होता आपल्याकडे, RA होता पण IA नव्हता. जनरेटरच्या केसमध्ये IA = काय असतो तर IL + ISH असतो. ISH चं आपण कॅल्क्युलेशन केलं काय असेल ISH = व्होल्टेज 250 डिवाइडेड बाय शंट फील्ड वाइंडिंगचा रेजिस्टन्स 50 आहे which is equal to 5. म्हणजे या ठिकाणी 300 प्लस या ठिकाणी 5 is equal to काय होता 305 हा काय होता बघा IA होत होता. जेव्हा त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया 250 प्लस IA ची व्हॅल्यू 305 इंटू RA ची व्हॅल्यू 0.02 ओहम. EG ची व्हॅल्यू आय थिंक होती 256.1 व्होल्ट. ही काय होती बघा जनरेटेड EMF ची व्हॅल्यू होती. अशा पद्धतीचा एक आपल्याला शंट जनरेटर वरती या ठिकाणी क्वेश्चन होता. क्वेश्चन नंबर 21 चं डिस्कशन करूया. 21 नंबरचा क्वेश्चन होता. आपल्याकडे R ची व्हॅल्यू दिली होती, रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली होती 10 ओहम आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सची व्हॅल्यू दिली होती 5 ओहम. आणि आपल्याकडे पॉवर फॅक्टरचे या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायला सांगितलं होतं. पॉवर फॅक्टर जनरली काय असतो cos⁡φ = R/Z असतो. R/Z याचं आपण सिम्प्लिफाय केलं तर या ठिकाणी
पॉवर फॅक्टरचं करेक्ट आन्सर येत होता. आय थिंक पॉवर फॅक्टर हा लिडिंग मधला येत होता. आता याचे ऑप्शन मध्ये काय होतं ते मला आठवत नाही. अशा एक पद्धतीचं एक क्वेश्चन आपल्याकडे एक्झाम मध्ये विचारला होता. ओके, त्यानंतर एक क्वेश्चन होता कशावरती, क्वेश्चन नंबर 22 जी पॅरामीटरच्या कॅल्क्युलेशन वरती एक क्वेश्चन होता. जी पॅरामीटरचं कॅल्क्युलेशन याच्याही वरती एक क्वेश्चन विचारला होता. त्यानंतर क्वेश्चन विचारला होता आपल्याला नॉर्टन्स इक्विव्हॅलंट किंवा नॉर्टन्स इक्विव्हॅलंट म्हणा किंवा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कॅल्क्युलेशन वरती आपल्याकडे एक क्वेश्चन विचारला होता. त्यानंतर इंडक्शन मशीन वरती आपल्याला एक क्वेश्चन विचारला होता, क्वेश्चन नंबर 24, जो की मला आठवतोय. इंडक्शन मशीन वरती एक क्वेश्चन विचारला होता. त्यांनी काय सांगितलं होतं, स्पीड कॅल्क्युलेट करा कुठं, ऍट मॅक्झिमम टॉर्कला. कुठं, ऍट मॅक्झिमम टॉर्कला स्पीड कॅल्क्युलेशनचा एमसीक्यू होता. यामध्ये मशीन दिली त्यांनी 12 पोलची, P = 12 होते. त्यानंतर F = 50 हर्ट्स होते. या ठिकाणी R2 दिला होता आणि X2 च्या व्हॅल्यू दिल्या होत्या. मग मॅक्झिमम टॉर्कच्या केसमध्ये कंडिशन काय असते तर R2 = S टाइम्स ऑफ X2 म्हणजे रोटार सर्किट रेजिस्टन्स स्लिप टाइम्स ऑफ रोटार सर्किट रिॲक्टन्स. हा फॉर्म्युला यूज करून याच्यामध्ये R2 आणि X2 च्या व्हॅल्यू दिल्या होत्या. त्या आता मला एक्झॅक्टली आठवत नाही तर, पण आय थिंक R2 ची व्हॅल्यू असेल 0.03 समथिंग आणि X2 ची व्हॅल्यू असेल 0.5 च्या समथिंग, अशा काहीतरी व्हॅल्यू असतील. कारण जी काही स्लिपची व्हॅल्यू होती ती स्लिपची व्हॅल्यू होती ती 0.06. स्लिप आपल्याला एवढी आली असते. एनएचचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एनएचचं कॅल्क्युलेशन येत होतं 500 RPM. यावरून जे काही येणार होतं तर येणार ची व्हॅल्यू 1 - 0.06 इंटू 500 = 470 RPM. हे काय होतं बघा, या ठिकाणी इंडक्शन मशीनचं फुल लोडला स्पीड होतं. या गोष्टी आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने विचारल्या गेल्या होत्या एक्झाम मध्ये. हे काय जे सगळे क्वेश्चन आहेत हे सगळे क्वेश्चन कसे आहेत बघा, एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत. अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारले होते. त्यानंतर क्वेश्चन विचारला होता जे काही मल्टिप्लेक्सर आहे त्या मल्टिप्लेक्सर वरती एक क्वेश्चन विचारला होता. त्यानंतर आपल्याला लॉजिक सर्किट दिलं होतं आणि त्या लॉजिक सर्किटच्या ठिकाणी आउटपुट काय असेल म्हणजे नॅन्ड दिला होता गेट आणि गेट दिला होता. त्यानंतर अँड एक गेट दिला होता. हे दोन्ही गेटच्या ठिकाणी कॉम्बिनेशन आणि यांचं आउटपुट आपल्याला विचारलं होतं. अशाही पद्धतीचा या ठिकाणी क्वेश्चन आपल्याला विचारला होता एक्झाम मध्ये. ओके, त्यानंतर लिनिअरिटी बेस वरती एक क्वेश्चन होता. ओके, अशा पद्धतीने जे काही क्वेश्चन होते ते क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला मेमरी बेस्ड क्वेश्चन आपण डिस्कशन केले आहेत. सगळा विचार करता हा क्वेश्चन काही जणांना सोपा पेपर काही जणांना सोपा गेला, काही जणांना अवघड गेला. ओके, हा क्वेश्चन बऱ्यापैकी हा न्यूमरिकल बेस्ड होता. याच्यामध्ये जे काही आपल्याला विचारायला पाहिजे होतं जनरेशन पार्ट वरती आपल्याला क्वेश्चन एक्सपेक्टेड होते. त्यानंतर जनरेशन पार्ट मध्ये जे आपण सिंक्रोनस मशीन यूज करतो त्या सिंक्रोनस मशीन वरती या ठिकाणी क्वेश्चन आपल्याला एक्सपेक्टेड होते, पण याच्यावरती एक सिंगल क्वेश्चन सुद्धा विचारला नाहीये. आय थिंक याच्याही वरती एक सिंगल क्वेश्चन सुद्धा विचारला नाहीये. ओके, अशा पद्धतीने आपण जनरल क्वेश्चनचं डिस्कशन केलेलं आहे. ओके, थँक्यू.